बुलेटिनमध्ये या घडीला विनायक राऊतांसंदर्भातली एक ब्रेकिंग न्यूज येते, ती आपण बघूया। मोठी बातमी आहे, उबाठाचे नेते विनायक राऊत यांचं संरक्षण काढलेलं आहे। त्यांचं संरक्षण काढण्यात आलंय। संरक्षण शाखा 1 कडून संरक्षण मागे घेतल्याची माहिती समोर येते। यापूर्वी 30 मेला सुरक्षा काढण्याबाबत अधिकृत पत्र त्यांना पाठवण्यात आलं होतं अशी माहिती आहे। संरक्षण कायम ठेवावं अशी विनंती विनायक राऊतांनी केली, पुन्हा पत्रव्यवहार झाला। दरम्यान संरक्षण शाखा 1 ने त्यांची मागणी अमान्य केली, संरक्षण पुन्हा देण्यास नकार दिला। या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। आमचे प्रतिनिधी संकेत यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया। संकेत, काय अपडेट आहे? आपण एकंदरीत पाहिलं तर गेल्या काही दिवसांमध्ये विनायक राऊत हे खूप जास्त चर्चेचा विषय ठरले, कारण की अर्थात त्यांच्यावरती दाखल झालेला गुन्हा असेल, त्यांच्या सुनेने केलेले आरोप असतील, आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहिलं तर आता आणखी एक बातमी समोर येते, ती म्हणजे विनायक राऊत यांना जी सुरक्षा होती ती सुरक्षा जी आहे आता काढण्यात आलेली आहे। खरं तर हा पत्रव्यवहार जो होता हा एप्रिल महिन्यापासूनच सुरू होता। सुरुवातीला कक्ष 1 शाखा 1 चे जे पोलीस अधिकारी आहे तिथून एक पत्र आलं होतं, आणि त्या पत्रात असं नमूद करण्यात आलं होतं की विनायक राऊत यांना आता सिक्युरिटीची म्हणजे सुरक्षेची गरज अशी नाहीये। त्यानंतर पत्रव्यवहार झाले, विनायक राऊतांकडून देखील तिकडे पत्र गेल्याची आता माहिती समोर येते की कायम राहू द्या माझी सुरक्षा। पण त्यानंतर आता आणखी एक पत्रव्यवहार झालेला आहे। पोलीस यंत्रणेने खूप क्लिअरली आता सांगितलेलं आहे की तुम्हाला सुरक्षेची गरज नाहीये, त्याच्यामुळे विनायक राऊत यांची जी सुरक्षा आहे ती संपूर्णपणे जी आहे ती काढून टाकण्यात आलेली आहे। सध्या ते कोणत्याही संविधानिक पदावर देखील नाहीत, त्याच्यामुळे त्यांना सध्या कोणत्याही प्रकारची सुरक्षा आता याच्यानंतर मिळणार नाहीये। आता हा सगळा प्रकार जो आहे एका गोष्टीमुळे पण चर्चेत येतो, ते म्हणजे आता अलीकडेच झालेलं जे प्रकरण आहे त्यांच्यावरती जे ते सुनेने आरोप केले, त्यांच्या मुलावरती सुनेने आरोप केले, त्याच्यामुळे ही 2 प्रकरणं आता समोर आलेली आहेत। आणि कुठेतरी चर्चांना या संपूर्ण या दोन्ही प्रकरणांमुळे आता सध्या चर्चांना जे आहे ते उधाण येत आहे की नेमकं आता विनायक राऊत यांची सुरक्षा का काढण्यात आली, असे अनेक प्रश्न जे आहेत ते आता उपस्थित राहतात। नक्की संकेत, आपण दिलेली माहिती धन्यवाद। पुढच्या बातमीकडे वळूया। आंबेगाव तालुक्यातील शिंगवे पारगाव इथं 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला। आमदार गोपीचंद पडळकर यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली। गावकऱ्यांनी आक्रोश केलेला आहे। आक्रोश मोर्चा काढत आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केलेली आहे। प्रसारमाध्यमांशी बोलताना पडळकर यांनी या घटनेचा तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त केला। फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवला जावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे। एका 4 वर्षाच्या बालकावरती दिवसाढवळ्या अतिप्रसंग करणं ही कुठली प्रवृत्ती आहे? ही प्रवृत्ती ठेचून काढली पाहिजे। मुलीच्या आई आणि वडिलांनी एक चांगली भूमिका घेतली। ते म्हणले आमच्या मुलीच्या बाबतीत हे घडलंय, हे दुसऱ्या बाबतीत घडता कामा नये, याच्यावरती आवाज उठवला पाहिजे। आणि म्हणून आज इथं गावातील सर्व लोकांनी या मोर्चाचं नियोजन केलेलं आहे। आमचे हबप संग्राम बापू महाराज हे या मोर्चाला संबोधित करण्यासाठी आलेले आहे। हिंदू चळवळीमध्ये काम करणाऱ्या सर्व संघटना, श्री शिव प्रतिष्ठान आहे, बजरंग दलाची लोक आहेत, विश्व हिंदू परिषदेची लोक आहेत, संघाची लोक आहेत, RSSचे लोक आहेत, आणि गावातल्या सगळ्या लोकांनी हा विषय उचलून धरलेला आहे। आणि त्यामुळे आमची मागणी आहे पुढच्या 15 दिवसाच्या आतमध्ये तात्काळ हे चार्जशीट दाखल करावं